आई, तसं मी माझ्या प्रोजेक्टसाठी थोड्या वस्तू निवडलेल्या, पण पेमेंट पेजवर ते विचारत होतं की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड. आता या दोघांमध्ये फरक काय आहे? खूप छान प्रश्न आहे हा मीरा. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या दोन्ही पद्धती पेमेंटसाठी वापरल्या जातात आणि त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होतो. आता डेबिट कार्ड सांगायचं झालं तर डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याशी जोडलं गेलेलं कार्ड, ज्यात तुमच्या बँकेच्या खात्यात जितकी रक्कम आहे ना तितकीच खर्च करण्याची मुभा असते. आता याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आपण जो खर्च करतो त्याचे पैसे थेट आपल्या खात्यातून वजा होतात. आता हे बघ, जर खात्यात शिल्लक पुरेशी असेल ना तरच ते काम करतं. व्यवहार आणि काढलेली रक्कम यावर दररोजच्या मर्यादा लागू असतात. आता याचे फायदे काय आहेत तर यावर कोणतंही व्याज किंवा अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं. का? कारण आपल्या खात्यात जितकी शिल्लक रक्कम आहे तितकीच आपण वापरतो. सुरक्षित आणि सोयीस्कर पेमेंट पद्धतीसाठी हे जागतिक स्तरावर स्वीकारलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर आता समज तुझ्या बँकेच्या खात्यात 5,000 रुपये आहेत आणि तू 4,000ची खरेदी केलीस तर तुझ्या बँकेच्या खात्यामधून 4,000 रुपये आपोआप वजा होणार. म्हणजेच ही रोख रकमेचा डिजिटल स्वरूपात उपयोग करण्यासारखीच आहे. अगदी बरोबर. ही सुरक्षित आणि सोपी पद्धत आहे ज्यामुळे तुला रोख पैसे सोबत बाळगण्याची गरजही पडत नाही. मग क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्हाला बँकेकडून ठराविक मर्यादेसाठी काही पैसे उधार देण्याची सुविधा. हां, पण त्याची परतफेड मात्र करावी लागते. आता याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत तर बँकेने मंजूर केलेल्या क्रेडिट लिमिटवर आधारित हे काम करते. बरं, परतफेडीसाठी व्याजदर आणि कालावधी हा 30 ते 50 दिवसांचा असतो आणि जर या कालावधीत तो आपण परत नाही केला तर त्यावर उच्च व्याजदर देखील लावला जातो. मग याचे काही फायदे पण आहेत का? हो, तर आपत्कालीन परिस्थितीत किंवा मोठ्या खरेदीसाठी उपयुक्त. शिवाय कॅशबॅक, रिवॉर्ड्स पॉईंट आणि सवलतींसारख्या लाभांचा आनंद घेता येतो. आणि हो, जबाबदारीने वापरल्यास चांगला क्रेडिट स्कोअरसुद्धा मिळतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर समज जर तुझं क्रेडिट लिमिट 50,000 आहे आणि तू 30,000चा हा लॅपटॉप खरेदी केलास तर हा पैसा तुला बिलिंग सायकलच्या आत बँकेला परत करावा लागतो. जर तू ते केलंस तर तुला कुठल्याही प्रकारचं व्याज लागणार नाही. पण जर पैसे वेळेवर भरले नाही तर काय होणार? इथेच खरा धोका आहे. बँक उर्वरित रकमेवर उच्च व्याजदर लावते, त्यामुळे तुझं कर्ज वाढू शकतं ना. मीरा, डेबिट कार्ड तुला मर्यादित खर्च करायला मदत करतं तर क्रेडिट कार्ड जबाबदारीने वापरल्यास फायदेशीर ठरतं. मीरा, आता समज तुला 20,000चा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर तू क्रेडिट कार्ड वापरशील की डेबिट कार्ड? मी माझ्या डेबिट कार्डने हा ड्रेस घेते आणि तू तुझ्या क्रेडिट कार्डने मला हा फोन घे, ठीक आहे? अरे वा, तुला खरंच कळालंय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड कधी वापरायचं ते. चला मग शॉपिंग करूया. बरं, चालेल.